माझ्या मागे म्हणायचं हरे कृष्ण माझ्या मागे. मी म्हणेन बघ तुम्ही म्हणायचं. मला माहिती आहे तुम्हाला आनंद होतो म्हणताना, पण कथाकार मी आहे ना. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. लंगायते यत्र पादं वन्दे श्रीगुरुदेवं चैतन्येश्वरं परमानन्दं. हरे कृष्ण. सगळ्या उपस्थित भक्तांचे स्वागत आजच्या या सत्रात. इसका बेस वॉल्यूम करतो ट्रेवल वाढून बेस कमी ठेवतो. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. थँक्यू. तर सगळ्या भगूरमधील भक्तांचे स्वागत आहे आजच्या या दुसऱ्या दिवसात. खूप खूप आभार मारुती प्रभू यांचे की इथे येऊन कथा करण्याची संधी त्यांनी दिली. तसं शास्त्रामध्ये प्रमाण आहे की हरिकथा करण्याची जी संधी आहे ती अति दुर्मिळ आहे. आणि इथे जे श्रोते बसलेत सगळे, जे काही वेळानंतर सोते होती, झोप येते ना सत्संगामध्ये, तर जागे राहायचं आपल्याला. इथे जर आपण एखादं TV सिरियल लावलं किंवा पिक्चर लावला तर झोप येईल का तुम्हाला? आणि एखादा झोपला शेजारी तर त्याला आपण है ना जागा करतो. तसं सत्संगामध्ये झोप येणं स्वाभाविक आहे. बरं, हा स्वभाव कोणाकडनं आलाय आपल्याला सत्संगात झोपण्याचा? सत्संगामध्ये झोप येण्याची जी आपली सवय आहे ती कोणाकडनं आली आपल्याला? आई की वडील? कोणाकडनं आली आहे? आईकडून की वडिलांकडनं? तसं इथे फक्त मला महिला मंडळच दिसतं. म्हणजे समुद्र फक्त महिला. ते जसं एखादं खीर बनवल्यावर वरती चारोळी टाकतो. दूध पुरुष म्हणजे ते 2-4 चारोळीचे म्हणजे आज पुरुषांच्या मनात हा एक कुठेतरी भ्रम म्हणा किंवा विचार म्हणा, ते काही सांगता येणार नाही. पण त्यांना वाटतं की आमचं काम काय, फक्त ऑफिसला जायचं, ऑफिसमधून आल्यानंतर TV बघायचा, पिक्चर, क्रिकेट, स्पोर्ट केवढं केलं की देवधर्माची आपल्याला काही गरज नाही, असं कुठेतरी एक भ्रम त्यांच्या मनात बसलाय. म्हणजे तुम्ही सत्संगाला जा किंवा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला जा, तिथे तुम्हाला महिलाच दिसतील, पुरुष तुम्हाला फार कमी. मी आता मागच्या आठवड्यात एका 10व्याच्या कार्यक्रमाला गेलो. 10-13 वाजता आपले. तर त्यांनी मला मोठ्या प्रेमाने बोलवलं की या तुम्ही कथेला. म्हटलं ठीक आहे येतो. आणि तिथे गेल्यानंतर इथे आपलं दसक पंचके नाशिकमध्ये, तुम्हाला खोटं वाटेल, तिथे हॉलमध्ये, हॉल पण नाही हो, ते नदी शेजारी ते त्यांनी बांधले मंडप, तिथे फक्त 40 महिला बसल्या. मग मी त्या ऑर्गनायझरला विचारलं, म्हटलं पुरुष मंडळी कुठे? ते म्हणे ते तिकडे बघा म्हणे, गप्पा मारतायत. मग मी माईकवरनं सांगितलं, म्हटलं बहुतांश पुरुषांना असा कुठेतरी भ्रम झालाय की मरण फक्त बायकांना येतं. नाहीतर तुम्ही दशक्रिया विधीला आले, 13व्याच्या कार्यक्रमाला आले, आणि जर तुम्ही एखाद्या साधू संतांना बोलवले तर तिथे कमीत कमी 10 मिनिटं 15 मिनिटं जेवढं जमेल यथाशक्ती बसून आपल्याला काय करायचं, श्रवण करायचं. बरोबर? कारण जीवनाचा अंत होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ओके. आणि त्यासाठी बहुतांश लोकांची तयारी अजूनही नाही. बरोबर? म्हणून हे जे फेस्टिवल आहेत हे कशासाठी आपल्याला ऑर्गनाईज करावे लागतात? कुठेतरी परत आठवण करून द्यावी लागते की अहो
प्रक्रिया सुरू आहे, बरोबर. आता जर मी इथे विचारलं तुम्हाला की आता सत्संगानंतर जर तुम्हाला हे कळलं की वैकुंठातनं विमान आलंय घ्यायला, काय आलंय वैकुंठातनं, किती लोक तयार होतील जायला? हे बघा आणि ज्यांचा हात चुकून आलाच वरती ते भयंकर कंटाळलेले, आवरा महाराज तुम्ही पण आणि आम्हालाही जाऊ द्या, आम्हालाही घरी जाऊ द्या आणि तुम्ही पण आवा. बरं, कालच्या सत्संगातलं तुम्हाला काय आठवतं? जरा एखाद मुद्दा सांगा बरं. काय आठवतं कोणाला? हा येस, एक हात वरती आला तिथे. वा, सुंदर, क्या बात, खूप छान. त्यांचं म्हणणं आहे की भगवद्गीता ही आपल्या जीवनाचं एक मॅन्युअल आहे, जीवन कसं जगायचं हे त्याच्यात दिलेलं. खूप सुंदर आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि बाकीच्यांना काय आठवतंय? प्रसादात काय होतं? ते कसं काय विसरणार, त्याच्यासाठीच तर आपला सत्संग कशावर चालतो ते मिळालं तर उत्तम. तर आज आपण गीतेतला एक श्लोक घेणार आहोत, जसं काल मारुती प्राणकडून घेतला आपण. आता आपला पितृपक्षाचा उद्या शेवटचा दिवस, बरोबर. किती लोकांनी पित्र घातले घरी? हात वर करायचं. वा वा, खूप छान, सुंदर, खूप सुंदर. पितृपक्ष हा आपल्यासाठी अत्यंत सोपा मार्ग आहे. ज्यांना कोणाला घरात सुख, समृद्धी, धन, संपत्ती, यश, वैभव हे पाहिजे असेल तर पितृपक्षासारखा सोपा उपाय नाही. तुम्ही जर केलं नसेल तर उद्याही तुमच्याकडे तिथी उपलब्ध आहे, याला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. जर तुमच्या पितरांचं केलं नसेल तर ते करून घ्या, कारण ज्यांच्या घरात पितृ असंतुष्ट असतात तिथे खूप साऱ्या गोष्टी मनाविरुद्धच होणार. मग धन संपत्ती न येणे, घरात सुख सौख्य नसणे, कारण तुमचे पितृ जोपर्यंत संतुष्ट होत नाही तोपर्यंत तुमची वृत्ती अशक्य आहे. कारण तुम्ही घरात कुठलीही पूजा घ्या, कुठलीही, मग देवीची असो, भगवान शंकराची असो, गणेश उत्सवाची पूजा असो, तुम्हाला सगळ्यात पहिले 2 लोकांना आव्हान करावं लागतं. सगळ्यात पहिले आहे तुमचे पितृ, तुमचे जे पूर्वज आहेत, आणि दुसरं मग तुम्ही गणपती बाप्पापासून सुरू करा. अन्यथा तुमची कुठलीही पूजा फलित मानली जाणार नाही, हे शास्त्राचे नियम आहे. ओके. आता पितृपक्ष उद्या संपेल, त्याच्यानंतर कुठली तिथी येईल? घटस्थापना, बरोबर. घटस्थापनेत काय करतो आपण? घटस्थापनेत काय करतात? अंगात देवी घरात येते. देवी कुठे येते? घरात की अंगात? बरं, मग कसं बोलवता तुम्ही देवीला? देवीला कसं बोलवायचं? देवीचा व्हॉट्सअप नंबर आहे? मग कसं बोलवणार देवीला? बरं, तुम्हाला कसं कळलं देवी आली नाही आली? तर बऱ्याच लोकांना यामुळे काय, या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे कुठेतरी आज लोक याला अंधश्रद्धेत गणतात, पण तसं काही नाही. मी जर तुम्हाला सांगितलं की पितृपक्ष अमेरिकेत पण बनवला जातो, तुम्हाला काही पण, मी त्याच्यावर जर तुम्हाला प्रमाण दिले, पुरावे दिले, तर तुम्ही मान्य कराल? कारण अमेरिकेमध्ये पितृपक्षाला म्हणतात एन्सिस्ट्रल हिलिंग. काय नाव आहे? एन्सिस्ट्रल हिलिंग. याचे तुम्ही यूट्यूबवर पाहिजे तेवढे प्रमाण आणि पुरावे बघू शकता. आणि एकेका सिटिंगचे 7,000, 8,000, 10,000, जेवढा सिनियर हिलर तेवढं तुमचं त्याची किंमत वाढते. आणि इथे आपल्या घरी तो पुरोहित येतो 1,500, 1,000, 2,000, 2,100 रुपये घेतो, आणि आपण त्याला काय म्हणतो, महाराज एवढे लागतात. पण हेच जर मी तुम्हाला पॅकेज बदलवून दिलं की नाही अमेरिकेत होतं, त्याचं नाव एन्सिस्ट्रल हिलिंग आहे, त्याच्या जडीबुटी येतात, त्याच्या पद्धती येतात, तुम्हाला वाटेल नाही हे लोक खरं बोलतात. हे बाबे बुवे जे येतात ना, हे तुम्ही इथे समोर जे बसवले, तुम्ही माझ्याकडे बघतात, तुम्ही पण नाही, हे सगळे ढोंग करणारे लोक आहेत, पैसा पाहिजे नाही. आपल्या शास्त्रात सगळ्या गोष्टींना प्रमाण आहे, सगळ्या गोष्टी. आणि आज आपण थोडक्यात दुर्गादेवीबद्दल चर्चा करणार आहोत. बऱ्याच लोकांना दुर्गा कोण, काय तिचं कार्य, काही लोकांना माहिती आहे. आता मी तुमचं परीक्षा घेणार. रेडी आहेत सगळे? घ्यायची परीक्षा?
बरोबर. तर मी पहिले एक श्लोक आपण घेऊया, त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करूया. हा भगवद्गीतेचा 7वा अध्याय आहे, 14 नंबरचा श्लोक आहे. भगवान कृष्ण स्वतः दुर्गेविषयी गीतेत सांगतात. बऱ्याच लोकांना वाटतं की गीतेत दुर्गेविषयी सांगितलंय का? गीतेमध्ये दोघांबद्दल सांगितलं आहे. इथे कोण उभी आहे? तर राधाबद्दल पण सांगितले 9व्या अध्याय 14 नंबरचा श्लोक आहे आणि 7.14 मध्ये दुर्गेविषयी सांगितले. तर आपण आता त्याच्यावर एक अर्धा तास चर्चा करूया. माझ्यामध्ये हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. हा आहे 7वा अध्याय 14 नंबरचा श्लोक. दैवीयेषा गुणमयी, दैवीयेषा गुणमयी, मम माया दुरत्यया, मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते, मामेव ये प्रपद्यन्ते, मायां एतां तरन्ति ते, मायां एतां तरन्ति ते. खूप सुंदर, छान. तर इथे भगवंताने भगवती दुर्गेसाठी एक शब्द वापरलाय. तो एका श्लोकात 2 वेळा आहे. पहिल्या, दुसऱ्या ओळीत आणि चौथ्या ओळीत एकच शब्द आहे. तर इथे भगवती दुर्गेला म्हटलंय माया. काय म्हटलंय बरं? हिला माया का म्हटलंय? तर त्याचं कारण आहे. भगवंताच्या 2 प्रमुख शक्ती आहेत, नीट लक्षात ठेवा. तुकाराम महाराज सुद्धा याचं वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये करतात. एक शक्ती आहे जी आपल्याला भगवंताच्या जवळ नेते आणि एक शक्ती आहे जी भगवंतापासून आपल्याला लांब नेते. आलं लक्षात? शक्ती एकच आहे. जसा इथे इलेक्ट्रिसिटी आहे, किती लोकांना इलेक्ट्रिसिटी दिसते? हात वर करा. दिसते. किती लोकांनी इलेक्ट्रिसिटी पाहिली? बरं, किती लोकांनी इलेक्ट्रिसिटीचा अनुभव घेतलाय? असा बोट टाकला, बोटी काटे 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 शाबास. इलेक्ट्रिसिटी दिसली का? अनुभव केली? देव दिसत नाही पण देवाचा अनुभव करता. आलं लक्षात? सायंटिफिक आहे. उद्या कोणी विचारलं सांगायचं. तर जशी इलेक्ट्रिसिटी आहे, त्या इलेक्ट्रिसिटीने जर आपण इथे एसी लावला तर तो एसी हवा थंड करायचं काम करेल, बरोबर. पण दुसरं एक हीटर जर तुम्ही लावलं तर त्याच इलेक्ट्रिसिटीचा उपयोग घेऊन ती हवा आता काय होणार? गरम. इलेक्ट्रिसिटी कार्य, भगवंताची शक्ती एक पण कार्य 2. एकीचं कार्य आहे भगवंतापासून लांब नेणं, एकीचं कार्य आहे भगवंताच्या. मग आता मला सांगा, माया जी भगवती दुर्गा आहे तिचं काय कार्य आहे? जवळ नेणं की लांब नेणं? जवळ. जवळ की लांब? आता तर लांबच आहे ना, कारण पहिलं तर चुकलं तुम्ही. तुझं काय उत्तर दिलं? तर दुर्गेचं नाव दुर्गा का? दुर्गती म्हणजे ती ह्या दुर्गाची मालकीन आहे. दुर्गा म्हणजे जेल. ती या जेलीची मालकीन आहे आणि ह्या जेलीतनं बाहेर पडण्याची चावी कोणाकडे आहे? तिच्याकडे. ती दुर्गा तुम्हाला इथे ठेवू शकते जर तुमची इच्छा असेल. ती दुर्गा तुम्हाला इथून बाहेर काढू शकते. इच्छा कोणाची असली पाहिजे? आपली. मारुती प्रभू बऱ्याच वेळेला त्यांच्या सत्संगात विचारतात, का तुम्ही आले नाही सत्संगाला? गुरुवारी दिसले नाही, शुक्रवारी दिसले. मग बरेच लोक काय उत्तर देतात? असं आतून आल्यास भगवंताचा असा आवाज येते. आतून भगवंताने असं आतून बोलवलं की मी येणार. किती महिलांना आतून आवाज येतो की टीव्हीवर सिरियल लागलंय, आता बघितलंच पाहिजे. किती पुरुष मंडळींना आतून आवाज येतो की बिअर बार जवळ आहे, तीर्थ घेतलं पाहिजे. येतो आवाज, येतो आतून. तिथे आपण स्वतः जातो की बिअर बारवाल्याने तुम्हाला फोन केला, या बघा आज यायलाच पाहिजे तुम्ही, गटारी संपली. सत्संगाला का निमंत्रणला? बरं, मेल्यानंतर तुम्हाला काय कामात येणार आहे? बाटली की सत्संग?
नाही हो, बाटली घेतली असं निवांत, काही टेन्शन नाही, काही सुधरतच नाही त्याच्यात, माणूस गुड. हे सत्संग करून कोणाला फायदा झाला? महाराज तुम्ही सांगा काय फायदा झाला तुम्हाला? अजूनही तुम्ही टाळ फुटतात. आम्ही बरं, फायदा काय सत्संगाचा ते पण आज आपण बघणार. तर दुर्गेचं कार्य काय? आपली इच्छा आहे म्हणून आपल्याला भगवंतापासून लांब ठेवते. त्या दुर्गेकडनं या 9 दिवसात मागा, ती चावी मागा की बाई मला काढ इथून एकदाच बाहेर. पण तुमच्यात ती इच्छा आहे का बाहेर जाण्याची? नाही. माझा सोनू म्हणून आमच्या बँकेत करायचे. आता आमचं 2 BHK 3 BHK जाणार, 3 BHK बंगल्यात जाणार, बंगल्यातलं कशात जाणार? खड्यात जाणार. ठीक आहे, करा 2 BHK 3 BHK 4 BHK, हरकत नाही. नुकतीच काही दिवसांपूर्वी रील व्हायरल झाली, त्याच्यात असा ताफा चाललाय गाड्यांचा. सगळ्यात मागची गाडी 2.5 करोडची, त्याच्या पुढे 3-3.5 करोडची, त्याच्या पुढे 4.5-5 करोडची, त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा महागडी गाडी, आणि त्याच्यापेक्षाही एक महत्वाची गाडी पुढे होती. सांगा, ॲम्ब्युलन्स. ज्याच्या या गाड्या होत्या तो कशात आला? कशात आलं लक्षात? हे सगळं इथेच राहून जाणार. यावं कशात लागेल? ॲम्ब्युलन्स. सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा आता आम्ही श्रीमंत व्हायला नको का? आम्हाला सुख समृद्धी याचा अनुभव आम्ही घ्यायला नको का? तसं नाही. दोघही गोष्टी सोबत चालू ठेवा. ह्या जगाच्या सुखांचा आनंद घ्या, पण सोबत इथून बाहेर पडायचंय हे पण लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही बाहेर पडला नाही तर इथून कसं काढलं जातं बरं बाहेर? सांगा जरा. जसं एखाद्या घरात जर 3-4 मुली असतील तर 3-4 मुली म्हटल्यावर मग किती जावई झाले? 4 जावई तर झाले ना. 4 मुली तर 4 जावई. दिवाळीला जावई बापू घरी येतात. एकदा असं 4 मुलींची 4 जावई आले दिवाळीला घरी. मग दिवाळीचा पाहुणचार किती दिवस कराल तुम्ही? किती जरी नाही म्हटलं तरी 3 दिवस 4 दिवस. मग 5व्या दिवशी आईच विचारते मुलीला, कधी कधी जाते? मग आता जो जावई हे बघतो की बापरे, आपल्याला सांगितलं गेलं की आता विचारलं जाते की तुम्ही किती दिवस थांबणार. तो त्या पत्नीला होतो, चल बॅग घे, निघायचा संध्याकाळच्या गाडीने घरी जावा. दुसरा काय म्हणतो, अजून डायरेक्ट तोंडावर नाही बोलले, थांबा. मग आता सासू सासऱ्यांना कळतं की गडी काय जायला तयार नाही, ती जर राहिले अजून. मग ते काय करतात, जेवणाला त्यांना बोलवत नाही. मग तिसरा जो असतो तो म्हणतो, नाही जेवायला बोल, इज्जत का सवाल, हातात नाही थांबाय, चाल ग. गेले 2, राहिले किती? दुसरा म्हणतो, नाही बोलवलं आपण जाऊ ना, आपण जाऊ जेवायला. मग तो जातो जेवायला. आणि सासूबाईंना कळतं की हा जरा दीडशा नाही, काही जात नाही. मग आधी 4 दिवस 5 दिवस जे जेवण गरम गरम होतं ते आता कसं आलं? तो नाही, थंड नाही चाललं. मग तो काय म्हणतो, आता आपल्याला निघायचं. लगेच जेवण करून निघून जातो. राहिला कोण? तो म्हणे थंड थंड खायला तर देता ना, थांबा. तिथे जाऊन काय करणार? आणि असं आजच्या मुलींना जेवण येत नाही, त्यांना फक्त मॅगी येते. त्याच्या सीव्हीवरली हॉबी काय? कुकिंग. कुकिंग फक्त स्पेलिंग मध्ये येतं. नवऱ्याला रोज काय खाऊ घालायचं? मॅगी. आणि दुसरं काय? चहा. सकाळी काय? मॅगी आणि चहा. दुपारी काय? चीज मॅगी आणि चहा. संध्याकाळी काय? टोमॅटो मॅगी आणि चहा. एवढं दिलं. मग शेवटचा जो आहे त्या सासू सासऱ्यांना कळतं की बाबा हा काही जायला तयार. मग शेवटी सासू सासरे काय करतात? सासरा घेऊन येतो काठी नाही, बांबू. आणि जे त्याला बदलतात, जे त्याला म्हणतात. मग तो म्हणतो, अहो आधी सांगायचं ना, एवढा मारता तुम्ही मला. म्हणजे त्याची तुला अक्कल नाही ना.
एवढे इशारे तुला दिले, तुला कळत नाही का इथून जायचंय, इथून जायचंय, इथून जायचंय. आता मला बसल्या बसल्या विचार करून सांगा, आपण कुठल्या नंबरचे जावाई? आपण सगळे कुठल्या नंबरचे जावाई? पहिल्या नंबर मध्ये किती येतात? हात वर करून होऊन घ्या. एकही नंबर वरचा नाही. शेवटी त्या दुर्गेला मारून 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 काढावं लागतं इथून. कारण तुम्हाला कळलं नाही की तिचं काम काय. तुम्ही जर इथून बऱ्या बोलाने नाही गेले तर तिला मारता येतं म्हणून तिने हातात काय ठेवलंय? त्रिशूल. दिसतो का त्रिशूल दुर्गा देवीच्या हातात? की टोचते, निघा बाहेर, निघा बाहेर, निघा बाहेर. नाही, तुमचं म्हणणं नाही. थोडंसं माझ्या पोराचं लग्न होऊ द्या, मला नातू झाला, नातवाचं झाल्याशिवाय जाणार नाही. मला माझ्या नातवाचं तोंड बघायचंय. हा, बघितल्यावर काय करणार? बघितल्यावर काय करणार? नातवाचं तोंड. नातवाचं तोंड बघून काय करायचं? नातवाचं तोंड बघितल्यावर दुसरी इच्छा येते, नातवाच्या मुलाचं तोंड राहिलं ना. यमराज आल्यावर काय सांगणार त्याला? थोडंसं थांबा, नातवाचा मुलगा मोठा झाला की आलीच बॅग घेऊन किंवा आलं म्हणता. असं कलियुग म्हणजे सगळे 4 नंबरचे जावई, त्यांना मारून मारूनच खाणार. मारून मारून बऱ्या बोलायला एक जाते, चांगला धुवावा लागतो. आणि मग नंतर बोंबा मारतात, देव किती कठोर, देव किती कडक. अरे तुझे केस पांढरे गेले तेव्हा अक्कल नाही. तुम्ही लगेच काय करता? टाय. आता आमची तर नाही पण टाय, झाका झाकी ज्याला मराठीत म्हणतात. दात पडल्यावर लगेच काय लावणार? कवडी. डोळ्याने दिसलं नाही त्याच्यावर काय करणार? चष्मा. कानाने ऐकू आलं त्याच्यावर काय करणार? चामडी ढिली पडायला लागली, पार मनुका होऊन जातो त्याच्यावर काय लावणार? क्रीम. दावलं निखार नाहीये, क्या लागतो करण्यामध्ये तुमचं. बरं, यमराज तुमची गोरी चांबडी बघून थांबणार आहे. काय बाई चमकते हो, आधी म्हशीसारखी देतं काही सारखी करणार आहे का? मग ज्या देहाचं आज नाही तो उद्या भस्मसात होणार आहे, त्या देहासाठी इतका अट्टहास का? ती देवी आपल्याला इथून बाहेर काढू शकते. त्या देवीकडनं चावी मागा ना की कसं जायचं इथून बाहेर. म्हणून तिला काय म्हटलंय? मायाम. ही जाते आपल्याला, ही भगवंतापासून लांब नेते आपल्याला. म्हणून 2 वेळा भगवंत एक शब्द वापरतात, माया तुरंतेया, मायाम तरंती. हिच्या जर पार तुम्हाला जायचं असेल तर भगवंत म्हणतात तुम्हाला माझ्याकडेच यावं लागेल. मायाम एताम तरंती, ते माझ्याकडे आल्यानंतरच तुमचं इथून बाहेर पडणं शक्य आहे. म्हणून तुलसी रामायणामध्ये खूप सुंदर दोहा आहे, सगळ्यांना माहिती, पण आपलं लक्ष कधी त्याच्याकडे जात. भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात, खूप सुंदर सांगतात, उमा कहू मैं अनुभव अपना. उमा कहू मैं अनुभव अपना. पुढे काय सांगा बरं? सत हरिभजन जगत सब स्वप्न. ते म्हणतात या जगात एकच गोष्ट खरी आहे. सांगा बरं काय? काय? सत हरिभजन. कोणाचं भजन? जोरात. कोणाचं? जोरात. कोणाचं? शाबास. हे साक्षात शंकराचे वचन आहे. भजन करायचं असेल तर त्या हरीचं, त्या विठ्ठलाचं, त्या रामाचं, त्या विष्णूचंच. दुसरं तिसरं चालत नाही. मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णू एव न संशय. या जगातनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला विष्णू भक्तीच करावी लागेल, राम भक्तीच करावी लागेल, कृष्ण भक्तीच करावी लागेल, विठ्ठल भक्तीच करावी लागेल. त्याला पर्याय नाही. मग तुम्ही म्हणणार आता नवरात्र येईल, मग नवरात्र तर देवीची महिमा सांगितली, देवी भागवत आहे, कालिका पुराण आहे, वाचा. मी आजच वाचून आलो कालिका पुराणामध्ये. आता आपल्याकडे बघा, देवी आली की देवीच्या ह्याच्यात लोक बोकड्याची बळी देतात. बोकड असेल, कोंबडी असेल,
दिलंय का असं? देवीला तुम्ही पोपट कापू शकता, देवीच्या नावाने उदो 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 वाचा, कालिका पुराण वाचा, आजच वाचलंय. एकच उदाहरण देतो, त्याच्यावरच तुम्हाला स्पष्ट होत आहे की नॉनव्हेज देवी खाते की नाही. शेवटचा टप्पा आहे, शेवटचा भाग आहे कालिका पुराणाचा. त्याच्या देवीच्या उपासनेचे 7 घटक दिलेले. किती? 7. त्यातलं एक दिवा आहे. सगळ्यात पहिले त्यांचं वेलकमिंग कसं करायचं, मग तिला काय गोष्टी लागतात, तिची आभूषणं काय काय आहेत, बसण्याची जागा कशी असेल, तिला खायला काय, हे सगळ्या 7 गोष्टी डिटेलमध्ये दिली. त्याची एकच गोष्ट सांगतो, देवीला नवरात्रीत काही विशिष्ट गोष्टी खूप प्रसन्न करतात आणि खूप लवकर प्रसन्न करतात. खूप काही मोठं करायची गरज नाही. त्यातलं एक आहे दीप. काय? दिवा. दिवा मातीचाच पाहिजे. सगळ्यात उत्तम दिवा कुठला? मातीचा. दिवा जमिनीवर ठेवायचा. पृथ्वीला 2 गोष्टी नाही चालत. एक आहे पापी लोक तिच्यावर चालतात, आणि दुसरं जमिनीवर दिवा जर तुम्ही ठेवला तर त्याचं 10 त्या पृथ्वीला सहन नाही. तसं तिथे दिलेलं, मी जसंच्या तसं तुम्हाला सांगतो. आता भगवान शिव स्वतः सांगतात तिथे की देवीला जेव्हा तुम्ही दिवा लावणार, दिवा आता दिव्यात 3 प्रकारचे तेल जातात. एक तूप देऊ शकतात, जर तुम्हाला तूप नाही जमत हरकत नाही, तिळीचं तेल वापरा. तिळीचं तेल जमत नाही, मोहरीचं तेल वापरा. तिघही गोष्टी तिथे सांगितलेल्या आहे. सिंपल आहे. इथे खाली भगवान शंकर सांगतात की चुकून एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या प्राण्याची चरबी त्याच्यात वापरली, लक्षात घ्या, जर त्याच्यात प्राण्याची चरबी जर दिव्यात तुम्ही वापरली तर तो 100% इथून डायरेक्ट नरक, आणि काही जन्म तो नरकात नाही. आता विचार करा, दिव्याच्या वातीला चुकून तुमच्याकडनं ॲनिमल फॅट लागलं तर ते देवीला इतकं नाराज करतं की तुम्हाला सरळ यमराजांची घंटा काढली, आली आली घेऊन जाणार. कशाने? दिव्याला तुम्ही चुकून एक चुकीचा पदार्थ लावला. मला सांगा, त्या देवीला जर तुमच्या दिव्याच्या वातीला ॲनिमल फॅट चालत नाही तर तुम्ही बोकड कापला, तुम्ही कोंबडी कापली तर ते देवीला चालणार आहे का? चालणार आहे का ते? तुम्हाला अध्यात्म जर करायचं असेल ना तर तुम्हाला शास्त्राच्या आधारेच करावा लागेल. मन मानी चालत नाही. तुकाराम महाराजांनी का दिले अभंग, ज्ञानेश्वर माऊलीने का दिले अभंग? आजही तुम्ही कुठल्याही शक्तिपीठात जा, देवीला जो भोग लागतो तो व्हेजिटेरियन भोग लागतो. त्याच्यात कांदा नसतो, लसूण नसतो. तुम्ही 108 शक्तिपीठांमध्ये जा, तुम्ही ज्योतिर्लिंगामध्ये जा, तुम्ही अष्टविनायकामध्ये जा, तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचा राजभोग घ्या, कुठेही अजूनही तुम्हाला तामसिक आहार दिसणार नाही. आपण नवरात्री करायला निघालो आणि आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की देवीला काय आवडतं आणि काय नाही आवडत. बरं, घटस्थापना होईल परवा. घटस्थापना म्हणजे काय सांगा बरं मला. चला, तुमची परीक्षा काय, घटस्थापनेचा अर्थ काय सांगा. घटस्थापना का केली जाते? बसवणार, घट बसवणार, आवडीने बसवणार. अहो, घटस्थापना काय सांगा मला. घट कशाला बसवायचं? देवीची मूर्ती आणली ना तुम्ही, मग घट कशाला बसवला? ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फेमस जेव्हा एखादा मोठा व्यक्ती असेल, जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी तुमच्या घरी जेव्हा तुम्ही त्यांना बोलवतात, बसायला जागा देणार की नाही? त्या देवीचा वास 9 दिवस त्या घटात असतो. आलं लक्षात? देवी कुठल्या स्वरूपात घटात आहे? मृत्तिका, मातीच्या रूपात आहे. आणि त्याच्यावर जे तुम्ही बी टाकले ते कोणाचं स्वरूप आहे? ते शंकराचं स्वरूप आहे. म्हणून दुर्गा पूजेच्या वेळेला नुसती दुर्गाची स्थापना शास्त्रात नाही सांगितलेली, शंकर पार्वतीला जोडीने आवाहन करावं लागतं. म्हणून घट, आणि त्याच्यात जे दाणे टाकले तुम्ही ते शंकराचं प्रतीक आहे. जसं स्त्रीच्या गर्भामध्ये पुरुष जेव्हा बीज रोपण करतो तिथे बाळ उत्पन्न होतो. बरोबर? मग इथे तुमचा जो घट आहे तो शंकर आणि पार्वतीचा प्रतीक आहे ना. तुम्ही एकट्या देवीची नाही उपासना करू शकता.
तुम्ही एकट्या शंकराची उपासना. म्हणून तुम्ही करा, आनंदाने करा, पण समजून घ्या की आपल्याला का करायचं आहे, काय करायचंय. त्याच्यासाठी शास्त्र वाचणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सत्संग करणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने बघा, आपल्याला इतक्या जवळ कुठे तुमचा सत्संग येतो, इथून 500 मीटरवर सत्संग येतो तुमचा, आणि ते दर आठवड्याला येतात. बरं, त्याच्यात काय करणं आहे तुम्हाला, काय नाही, येऊन बसायचं. आणि सत्संगानंतर जेवण पण असतं, दर सत्संगाला महाप्रसाद. म्हणजे ज्या महिलांना वाटतं की बाबा घरी जाऊन परत कुकिंग करावं, काही गरज नाही. सत्संगात यायचं, बसायचं, जेवण घ्यायचं आणि निघून जायचं. सत्संगात नुसतं बसून बसून सुद्धा आध्यात्मिक प्रगती होती. जसं एक स्टोरी आहे, मी सांगतो. एकदा एक माणूस सत्संगाला येतो आणि नियमित सत्संगाला येतो आणि तो सगळ्यात पुढे बसतो. आणि पुढे बसून तो एक काम करायचं फक्त, काय, तो बसला की झोपून जाईल. बरं, ही सवय कुठून आली? मी तुम्हाला पहिले प्रश्न विचारला. ही आपल्या आईची सवय. आई म्हणजे कोण? दुर्गा. ज्या वेळेला भगवान शिव माता पार्वतीला भागवत ऐकवत होते त्यावेळेला ही गेली झोपून. म्हणून आपल्या झोपण्याची सवय कुठून आली? आपल्या आईकडनं आली. मग आपण सत्संगात झोपायचं का आई झोपली म्हणून? नाही, आपण जागे. मग आता हा येतो आणि पुढे बसून झोपतो. आता पुढे बसून झोपल्यावर त्या कथाकाराला एवढा त्रास होतो, अरे तुला झोपायचं तू मागे जाऊन झोप ना, पुढे येऊन झोपतो. पण मग होतं काय, तो कथाकाराला कळतं की हा पुढे येऊन झोपणार आहे. तर तो कथाकार त्याला काय म्हणतो, आया घ्या. तो आला, मग तो बैठा घ्या, तो बसला. आता कथाकाराला माहिती आहे किती मिनिटाला झोपणार आहे, फक्त त्याला म्हणतो सोया घ्या. आणि जसा कार्यक्रम संपला की हा उठायचा बरोबर. मग तो कथाकार त्याला म्हणतो जा रे. किती वाक्य शिकला तो? आया क्या, बैठा क्या, सोया क्या, जा है. अख्ख्या सत्संगात तो 4 गोष्टी पाठ केल्या. आता तो सत्संगात त्यालाही कळायचं की अरे मला झोप येते पण मी काय करणार, मला सत्संग ऐकायचं खंत वाटायची. पण त्याने 4 गोष्टी पाठ केली आणि तो सगळ्यांना सांगायचा, आया क्या, बैठा क्या, सोया क्या, जा है. सगळे गावात डायरेक्ट सत्संगात हे थोडी सांगितलं म्हणे. पण तो म्हणे मला इतकं आठवतं. पण ठीक आहे. एक दिवस रात्री त्याच्या घरी चोर येतात. हा त्याच्या बेडवर झोपलाय. मग आता त्याला झोपेत बडबड करायची सवय लागली. मग जेव्हा चोर येतो तेव्हा तो काय म्हणतो, आया. तर चोराला वाटतं रे याला कळलं काय. मग लगेच तो कॉट खाली घुसून जातो चोर. मग तो म्हणतो बैठा घ्या. बापरे, पकडलं म्हणे आपल्याला, बैठा. मग तो म्हणतो आता स्थिर बसा, शांत बसतो. मग तो तिसरी लाईन काय म्हणतो, तो म्हणतो आता खलास, मरण. तो पळायला लागतो तिथून. माधवती लाईन काय म्हणतो, त्याच्या झोपेत भडबड करण्यावरनं त्या चोराला वाटलं की आज जागे, तो तिथून पळून गेला. तर विचार करा, सत्संगात जर आपण नित्य नियमाने आलो तर पाप रूपी जे कृत्य आहेत, ज्या वाईट वृत्ती आहेत त्या येतील का आपल्याजवळ, त्या आपल्याला बघूनच पळून जातात. तसा चोर पळून गेला. म्हणून सत्संग अत्यंत अत्यंत गरजेचा आहे. आणि ह्या नवरात्रीला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जसं देवीचे 2 स्वरूप गीतेमध्ये सांगितले. देवी व्यक्ती रूपाने पण आहे, जसं इथे राधाराणी तिचं विग्रह आहे, श्री विग्रह, ती व्यक्ती पण आहे. पण जसं ती व्यक्ती आहे ती शक्ती पण आहे. जसं आता जर मी तुम्हाला सांगितलं की दुर्गा देवीला जर तुम्हाला बघायचं असेल तर कुठे बघाल तुम्ही? दुर्गेला जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कुठे बघाल दुर्गेला? सांगा बरं. दुर्गेला जर तुम्हाला बघायचं असेल तर दुर्गेला बघण्याचं सगळ्यात उत्तम स्थान आहे तुमच्या आईमध्ये बघा. कारण ती जशी व्यक्ती आहे तशी ती शक्ती पण आहे. आणि ह्या माऊलीमध्ये जी प्रेम करण्याची शक्ती आहे ना ती दुर्गेकडनं आलेली आहे. दुर्गेला बघायला जायला इकडे तिकडे जायची गरज नाही. आपल्या स्वतःच्या आईमध्ये पहिले दुर्गा बघा. नाहीतर ही नवरात्री आहे ना नुसतं ढोंग आहे.
स्वतःच्या आईबापांना लांब ठेवायचं, स्वतःच्या आईबापांना तिरस्कार करायचा, स्वतःच्या आईबापांना पीडा द्यायची आणि तिथे जायचं दांडिया खेळायचं. असा अध्यात्म तुम्हाला वाटतं का ते देवीला प्रसन्न करणं? तुम्हाला देवी बघायची असेल ना, पहिल्या आपल्या आईच्या प्रेमात देवी शोधा. मग तुम्हाला कळेल की आईची काय किंमत आहे, वडिलांची काय. कारण देवीचं ते एक स्वरूप आहे, ते शक्ती, ती प्रेमाची जी शक्ती आहे ती देवीकडनं तुमच्या आईमध्ये पहिले प्रस्थापित झालेली आहे. म्हणून देवीला बघायला इकडे तिकडे जायची गरज नाही आपल्याला. आपल्या आईमध्येच आपल्याला पहिली देवी दिसली पाहिजे, तिच्या प्रेमात आपल्याला देवी दिसली पाहिजे, तिच्या काळजी, तिच्या जागवण्यात आपल्याला देवी दिसली पाहिजे. आणि आजच्या युवा पिढीला बोललेलं बिलकुल आवडत नाही, सहजच होत नाही. काटे 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 आमच्याकडे केस होती, तर त्या मुलीला तिच्या वडिलांनी विचारलं, बाई म्हणे 5 दिवस झाले तू रात्री जेवायला घरी नाही. किती 5 दिवस झाले. तिला विचारलं, बाई तू घरी आली नाही जेवायला, काय प्रॉब्लेम आहे का? तर ती 5 दिवस तिच्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर पार्टीला गेली. ठीक आहे, तू जा, तू सांगून जा आणि थोडं लवकर ये, इतकंच त्याची काळजी. ती मुलगी तिच्या सख्या बाबाबरोबर महिनाभर बोलली. तुम्ही मला कसं बोलले, तुम्ही मला कसं बोलले, तुम्ही काय दुर्गा पूजा करणार? दुर्गा पूजा तुमच्यासाठी नाही हो, कारण तुमचे सिद्धांत क्लिअर. तुम्हाला दुर्गा कुठे बघायची आणि दुर्गा कशी दिसते हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुमचा नवरात्र आणि तुमचा तो रास असतो ना, रास, दांडिया, रास, दांडिया, गरबा, आणि तो गरबा खेळल्यानंतर 2 महिन्याने गर्भ, सगळ्यांना माहिती. स्विगी नाव आहे का? स्विगी 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 माहिती आहे तुम्हाला? स्विगीचा एक ट्विट आहे, कंपनीचा ट्विट आहे. स्विगी कंपनीने एक ट्विट, एक मेसेज असतो ना ट्विटरवर, ट्विट करतात. त्या ट्विटमध्ये म्हटलंय की 2 वर्षापूर्वी नवरात्रीमध्ये त्यांच्याकडनं जेवण जास्त मागवलं गेलेलं नाही, त्यांच्याकडनं गर्भनिरोधक वस्तू जास्त मागवल्या. हा ट्विटरवर त्यांचा मेसेज आहे. तर तुम्ही मला सांगा, नवरात्रीमध्ये मुलं मुली आता देवीला प्रसन्न करायला चालले की देव देवीला आणि देव देवाला प्रसन्न करायला? ही अवस्था आहे बाहेर. तुम्ही कोणाला वेळात काढताय? तिला? तुम्हाला काय वाटतं, ते देवीला कळत नाही का की इतकं नटून थटून आपण कुठे चाललो? गरबा जेव्हा खेळला जातो त्याच्यात मध्यभागी देवीला ठेवलं जातं. केंद्रबिंदू कोण आहे तुमच्या डान्सचा? देवी. आज देवीला दिलं कॉर्नरला लावून, पहिल्या दिवशी पूजा झाली की तिच्याकडे कोणी बघत नाही, मग सगळे आपल्या सेल्फी काढण्यात, पिक्चर काढण्यात, रील बनवण्यातच बिझी. आणि ते देवीसाठी, कारण त्याच्यात क्रम दिलाय. पहिल्या 3 दिवसात दुर्गेची उपासना, दुसऱ्या 3 दिवसामध्ये लक्ष्मीची उपासना आणि तिसऱ्या 3 दिवसामध्ये सरस्वतीची उपासना. तमोगुणापासून सत्वगुणाचा हा प्रवास आहे. तुम्हाला तो प्रवासच कळणार नाही, तुम्हाला फक्त रास दांडिया दिसला. नवरात्रीमध्ये देवीची प्रसन्नता महत्वाची आहे, आपल्यासाठी तपस्येचा काळ आहे. पण करतो का आपण तपस्या? आपली तपस्या सगळी चुकीची तपस्या. इथे तिला आनंद देण्यासाठी मी 9 दिवस उपवास करणार, इथे आनंद देण्यासाठी मी नृत्य करणार, कारण तिला मला बघून आनंद होतो. 3 दिवस मी शांत मौन व्रत ठेवणार. युवा पिढीसाठी 3 दिवस मी फेसबुक इंस्टाग्रामचा उपवास. जमेल का? 9 दिवस जमणार आहे का? निंदा नाही करायची शेजारच्या बाईची. जमतंय का? करा ना, हे उपवास करा ना 9 दिवस. हे अपेक्षित आहे, हे पुराणात दिलेलं आहे, हे शास्त्रात दिलेलं आहे. निंदा कमी करा, राग कमी करा, द्वेष कमी करा. त्याच्यासाठी नवरात्री आहे. आणि त्या नवरात्रीचं जेव्हा तुम्ही साधना करता तर तुम्हाला बदल जाणवेल. लागतो व्हिडिओ करायची गरज नाही आपल्याला, 9 दिवस करून बघा.
कारण त्या साधने, त्या 7 गोष्टी आहेत ना, त्याच्यात सगळ्यात पहिले जेव्हा देवीचं आव्हान केलं जातं त्याच्यात दिलंय आसक्ती आणि क्रोध याच्यापासून लांब राहायचं. आहे तुमच्याकडे तेवढी, अरे मी एक शक्ती कुठेतरी विकसित करायला लागेल, ती सत्संगात नाही ना. तुम्हाला सत्संगही करायचा नाही आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी फुकट पाहिजे. मग देवी आमच्यावर प्रसन्न आहे की नाही आम्हाला माहिती नाही. माहिती नाही तर शास्त्र वाचा, सत्संग करा. आणि आता शेवटच्या मुद्द्यावर आपण येणार आहोत. 9 दिवस देवीचे वेगवेगळ्या स्वरूपांची उपासना केली जाते. सगळ्यांना माहिती 9 वेगवेगळे रंग आहेत. त्या रंगाचं वेगवेगळं कारण आहे की या रंगातनं मला काय शिकायचं आहे. जसं निळा रंग आहे, निळ्या रंगातनं काय शिकायचं. निळा रंग हा थंड असतो, शांत स्वरूप असतं. त्या शांततेला माझ्या आतमध्ये विकसित करणार आहे. पिवळा म्हणजे नवीन उत्साह, तो मला विकसित करायचा. पांढरा म्हणजे शांतता मला विकसित करायची. प्रत्येक रंगाचं एक कारण दिलेलं आहे. शास्त्र असं नाही सांगत या कलरला या दिवशी घाला, त्या कलरला नाही. त्या त्या देवीच्या स्वरूपाला अनुसरून त्या. सांगा बरं पहिल्या दिवशी कुठल्या देवीची उपासना. पहिल्या दिवशी कुठल्या देवीची उपासना होते. माझ्याकडे नका बोल, चेहऱ्यावर नाही. हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम. तर देवीचं जे स्वरूप आहे, जसं या 9 दिवसात आपण देवीचे बरेच स्वरूप, त्यांचं 9 स्वरूप आहेत. 9 स्वरूपांच्या पूजा करतो. तर त्यांचे प्रत्येक देवीचा एक कलर आहे, कारण त्या गुणाला ती ह्या दिवसांमध्ये दर्शवते आणि ते गुण आपल्याला विकसित करायचे आहे. जसं देवीचं एक नाव आहे महिषासुरमर्दिनी, बरोबर. आता देवीचं जर तुम्ही चरित्र वाचलं, हे बघा आपल्याकडे 3 जोड्या खूप फेमस आहेत. सगळ्यात पहिले आहे इथे राधाजी, त्याच्यानंतर येते सीताराम, त्याच्यानंतर येणार लक्ष्मी, त्याच्यानंतर येणार शिव आणि पार्वती. आपल्यासाठी राधाकृष्ण नाही, कारण तितकं सामर्थ्य आपल्याला. जसं भगवान कृष्णाने 16,108 विवाह केले. इथे आहे का कोणी एखादं पुरुष 16,108? 16 तर घालत नाही नको. मग किती एक सांभाळलं तरी बरं तुझं. तर त्याला वाटतं आधी होते, आपल्यासाठी नाही, ते करण्यासारखं. बरोबर. सीताराम पण नाही, कारण त्याच्यात वियोग खूप आहे, खूप विरह आहे, खूप रडणं आहे त्याच्यात. ते पण आपल्यासाठी एकच जोडी प्रॅक्टिकल आहे आणि ती म्हणजे शिव आणि पार्वती. शिव पार्वतीची इतकी सुंदर जोडी आहे आणि इतकं शिकण्यासारखं. हे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला इतक्या विविध विषयांवर यांची चर्चा आहे, एकदम वेगवेगळे टॉपिक. आणि बरं यांचं पर्सनल लाईफ पण, आता भले भगवान शिव कितीही आपल्याला दिसले की लंगोटीत राहतात, पण त्या व्यक्तीसारखा रोमॅन्टिक व्यक्ती पण कोणी नाही. हे तुम्हाला माहिती. हो, भगवान शिव यांचं चरित्र वाचा तुम्ही, खूप सुंदर सुंदर श्लोक आहे पुराणांमध्ये. जिथे जेव्हा पार्वती चिडते, जेव्हा ती नाराज होते, त्यावेळेला भगवान शिव स्वतः बनवायला जातात. महिला नाराज वाटताय, आमचा तर हे पुढे पडून राहतो का. तर शिकण्यासारखं आहे. बरं, पार्वतीचं चरित्र बघा, इतकी सुंदर गृहिणी, इतकी सुंदर, घरातलं सगळं काम करणार, भगवान शंकराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या ध्यान साधनेसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं जर ऑर्गनाईज कोणी करत असेल तर ती. जर भगवान शंकर समाधीतनं बाहेर येणार हे कोणाला पहिले कळत असेल तर ती. कारण ते दोघं इतकी क्लोजली कनेक्टेड आहे, मनाने एक येते, तिला लगेच कळतं की भगवान तरी बाहेर येणार. सुंदर ग्रीन एक्सपर्ट मॅनेजर आहे. जर तुम्हाला कोणी विचारले की आपल्या शास्त्रांमध्ये स्त्रीने जॉब करावा की नाही, याच्याबद्दल काही आहे का वर्णन, स्त्री जॉब करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. क्रायटेरिया एकच आहे, पतीच्या व्यवसायातच तिने सहभाग व्हावा, एवढं मात्र शास्त्र अट्टहास करतं. कारण
स्त्री स्वभावाने खूप साधी असते. लहान मुलगा जसा किंवा लहान मुलगी जशी असते तिला सहज वळवता येतं. आणि बाहेर जर ती परत व्यक्तीसाठी काम करू लागली तर तिला सहज परिवर्तित करता येतं आणि त्याचा परिणाम इकडच्या परिवारावर होतो. म्हणून तिला व्यवसाय करण्याची पूर्ण स्वतंत्रता आहे. एवढंच तिच्याकडनं अपेक्षित केलं जातं की पतीचा व्यवसाय असावा किंवा तिचा पर्सनल व्यवसाय असावा, त्याच्यासाठी ती किती परिश्रम करू शकते. तर हे बघा, एक हाऊसवाईफ आहे पण सगळं मॅनेजमेंट बेस्ट आहे. हा तिचा एक साईड आहे, पण तिची दुसरी साईड पण आहे. आज मुलींना खूप शिकवलं जातं, उत्तम शिकवा. आज मुली IIT करता, IISc करता, कोणी स्पेसमध्ये, कोणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सुंदर, उत्तम उत्तम. माता पार्वतीची एक बाजू आहे ना, एक एक्सपर्ट मॅनेजर आहे, पण माता पार्वतीची दुसरी बाजू पण तिला शिकवा. माता पार्वती समोर जेव्हा महिषासुर आला ना, तिने सगळं तिचं साईडला लावलं. तिचं एकच स्टेटमेंट होतं, जो जिस भाषा में समझता है उसको उस भाषा में जवाब दो. आजच्या मुलींना हे नाही शिकवलं जात दुर्दैवाने. तिला हे शिकवा की बाई टिपऱ्या खेळणं तुला खेळायचं तर उद्या वेळ प्रसंग आली तर तुला तलवार चालवता येते का? कारण आज मुलीला टिपऱ्याची गरज नाही राहिली. आज तिला आत्मसंरक्षणाची गरज आहे. म्हणून महिषासूर मर्दिनी राधापेक्षा जास्त प्रॅक्टिकल आहे आज. कारण तिने हे दाखवून दिलं की स्त्रीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की पुरुष जर वाईट वळणाला गेला तर त्याचे तुकडे तुकडे करायला ते गावं. आजच्या मुलीला काय शिकवायचं ना, हे शिकवा. बाई कोणी चुकीच्या मार्गाने गेलं ना तुझ्या, टाकून टाक, पुढचं बघून घे. त्यानं एवढी गॅरंटी तिला, त्यानं एवढं पाठबळ तिला. घरची लेक आहे ना आपली, घरच्या लेकीला हात लावतील बाहेरचे पोरं आणि तुम्ही शांततेने बसणार. त्याच्यापेक्षा तिला टिपऱ्या पण खेळू द्या आणि तिला तलवार पण शिकवा, दांडपट्टा शिकवा. आमचे मुकुंदराज प्रभू गुरुकुल झालं, त्यांच्या गुरुकुलात मुलींना दांडपट्टा शिकवतात. कारण काळ असा आहे, माहिती नाही ना तुम्हाला दांडपट्टा कधी नाही. आज नाशिकमध्ये रोज 100 मुली, हिंदू मुली गायब आहेत. रोजच्या कुठे गेल्या, कुठे चालल्या, कोणाला काही खबर नाही. आणि असं नको व्हायला. उद्या ती पाळी तुमच्या घरी. त्याच्यासाठी मुलीला तयार ठेवा. नुसतं दुर्गेची पूजा करू नका. ती सिंहावर बसली आहे, अष्टभुजा आहे. अष्टभुजांमध्ये टिपऱ्याने 8 या हाताने 8 या. 8 हातांमध्ये तलवारी, चाकू, ढाल, तलवार. अरे ही महिषासूर मर्दिनी पाहिजे. आपल्याकडे स्पेस मध्ये जाणारी पण आहे, पण भूतलावर पण काम करायचंय. तिचं स्वतःचं संरक्षण शिकवा तिला. कारण आजचा पुरुष तसा नाही. या पुरुषाला हँडल करण्यासाठी तुमच्याकडे महिषासूर मर्दिनी लागली. म्हणून ज्या कुठल्याही वयाची स्त्री असो, ती आज तितकी सक्षम नाही. घेऊन या. आज सगळ्यात जास्त मानसिक प्रॉब्लेम जर कोणाला असतील तर ते स्त्रियांमध्ये. कारण स्त्रीला हे कळलं नाही की पुरुषाला बघून मला पण माझं जीवन यापन करायचं आहे. वेळ आली तर आजच्या महिला सरळ सही करून देतात, काही गरज नाही सही करायची. तुमचे मुलं इमोशनली ब्लॅकमेल करतील, करू द्या. एक प्रसंग सांगतोय बघा, शिव पार्वतीचं चरित्र असं आहे ना, एकदम प्रॅक्टिकली. तुम्ही हा विचारच करू नका, त्यांच्या जीवनातच आपल्याला शिकायचंय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या घरातच प्रॉब्लेम आहे? नाही, त्यांच्या पण घरात प्रॉब्लेम. एकदा गणपतीला खेळायचंय तर मग तो तुम्ही इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, त्याच्यामध्ये ठीक आहे तुझा. मग तो जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याला एक मांजर दिसते. ही गणेश पुराणाची कथा. मग ती मांजर दिसते. मग तो त्या मांजरीबरोबर इतका खेळतो आणि खेळता त्याच्या मुलाला एखादी गोष्ट जर तुम्ही दिली ना, तो त्याचा अतिरेकच करणार. तो त्या मांजरीला बोचकायला लागतो. तिची शेपूट ओढ, तिचे कान ओढ, तिच्या मिशा ओढ, तिच्या डोळ्याला हे कर. ती मांजर इतकी त्रस्त होते, इथे लागलं. कारण तो गणपती लहान, त्याला काय करतो, तो ओढ पडतो त्या मांजरीला. एक वेळेला ती मांजर पळून जाते आणि त्या मांजरीच्या मागे पळत गणपती घरी येतात आणि घरी आल्यावर बघतात की पार्वतीला इथे लागलं. तो आई कोणी गेले, मारून टाकले.
त्याची आई म्हणते, अरे तूच होतोस ना. म्हणजे कसं काय? अरे म्हणजे ती मांजरणी. आजची स्त्री त्या पार्वतीसारखी आहे. त्या लेकरांसाठी इतका त्याग, इतका त्याग, इतका त्याग. अरे ती ओरबडून घेतील ना. तुमच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं प्रोव्हिजन कधी करणार? तुम्हाला पैसे लागतात, साईडला ठेवा, द्यायची गरज नाहीये. त्यांचं जर त्यांना तुम्ही शिकवून मोठं केलं उत्तम, त्यांचं काय व्हायचं ते करून घेतील. तुमची गरज उद्या पूर्ण नाही होणार, लक्षात घ्या. तुमची अवस्था पार्वतीसारखी होईल. म्हणून पार्वतीचं ते पण एक स्वरूप आहे आणि पार्वतीचं महिषासुरमर्दिनी पण एक स्वरूप आहे. तुम्हाला दोघं स्वरूप मुलींना शिकवावे लागतील. ही काळाची गरज आहे. आणि हे जर तुम्ही शिकवलं नाही तर मग पुढचा काळ खूप अवघड आहे. आणि हे आपल्याला या 9 दिवसात शिकायचं. म्हणून हा नवरात्रीचा जो उत्सव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण नुसतं त्याच्यात आनंद नाही आहे, त्याच्यात शिकणं पण आहे, त्याच्यात आपल्याला स्वतःचा विकास करणं पण आहे. आध्यात्मिक असेल, भौतिक असेल, सगळ्या प्रकारे उत्कर्ष आपल्याला करता येतो. आणि शेवटचा एकच मुद्दा मला सांगायचा आहे, ते म्हणजे शिव पार्वती एकत्र आल्यावर काय करतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुलसीदासजी काय म्हणतात, सत हरी भजन जगत सब साधन. ते एकत्र आल्यावर फक्त हरिविषयी चिंतन करतात, हरिविषयी नाम संकीर्तन करतात, हरिविषयी कथा करतात. जर आपण खरोखर शिव आणि पार्वतीचे भक्त असू ना तर त्यांच्याकडनं हे शिका. साऊथ इंडियामध्ये खूप मोठे भक्त झाले पुंतानम नावाचे. तर पुंतानमची महिमा काय होती की ते जिथे जिथे जायचे ते भागवत पाठ करायचे, भागवत कथा करायचे. 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस. तर एक दिवस ते दक्षिण भारतात जेव्हा कथा करत होते तर ते शिव मंदिरात गेले. शिव मंदिरात 7 दिवस त्यांनी रुक्मिणी मंगल म्हणजे रुक्मिणीचा विवाह प्रसंग घेतला. आणि ते पहिल्या दिवशी कथा संपली, मग त्यांनी तिथे पान लावलं की बाबा इथून सुरू करायचं. दुसऱ्या दिवशी सुरू केलं तर परत पहिल्या पानावर. 7 दिवस असंच पहिल्या पानावर संपतच नाही, तर पहिलंच पान चालले. 7 दिवस कथा झाली, सगळे लोक म्हटले खूप छान झाली कथा, खूप छान झाली. आणि ते तिथून परत आपल्या गावी जायला निघाले. परत गावी जेव्हा जायला निघाले पुंतानम, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले, अरे माझं भागवत तर तिथेच आहे मंदिरात. ते परत येतात आणि बघतात की ते मंदिर बंद आहे. आणि त्या मंदिराची विशेषता अशी आहे की ते वर्षातलं फक्त तेवढे 7 दिवस ओपन राहतं, बाकी वर्षभर बंद राहतं. म्हणजे बापरे, आता आपल्याला पुढच्या वर्षीच आपलं भागवत मिळणार आणि ते रोज भागवताचा पाठ करायचं. आता ज्या वेळेला त्यांच्या हे लक्षात येतं, पण ते जेव्हा मंदिरात जातात ते बघतात तिथे कोणीच नाही, पण आतून काहीतरी आवाज येतो गर्भगृहात. मग ते चावीचं होल असतं, त्या चावीच्या होलमधनं बघतात आणि तिथे भगवान शंकर तेच श्रीमद भागवत समोर वाचताय. आणि प्रसंग कुठला चाललाय? रुक्मिणी मंगलम, रुक्मिणीचा विवाह. आणि 1.5 तास कथा केल्यानंतर भगवान शंकर माता पार्वतीला विचारताय, सांग कशी झाली कथा. अवघड प्रश्न आहे पत्नीसाठी. जर पती जाड असेल आणि त्याने तुम्हाला विचारलं का तुम्ही जाड दिसतो ना, अवघड आहे. तसं भगवान शंकर माता पार्वती, सांग कशी झाली कथा. भगवान शंकराला माता पार्वती म्हणते छान होती. आता छान होती म्हटल्यावर कसं वाटतं? नाही म्हणजे नीट छान. छान म्हणजे काय? ती म्हणजे छान होती पण इतकीही छान नव्हती जसं पुंतानम गायची. तर रोज पहिल्या पानावर कोण आणून ठेवायचं? ते बुकमार पार्वती. कारण ती इतकी सुंदर कथा होती भगवान कृष्णाची, तिला रोज तीच कथा ऐकायची होती, रोज तीच कथा. कारण सत हरिभजन जगत सब सपना. ती ऐकेल तर फक्त हरीचीच कथा ऐकते. मग पार्वतीकडनं आपल्याला काही शिकायचं असेल तर या 9 दिवसात मागायला की बाई तुला जशी रुची आहे कृष्ण कथेमध्ये, हरिकथेमध्ये, विठ्ठल कथेमध्ये, रामकथेमध्ये, ती आम्हाला येऊ दे. ते रामकथा, ते राम नाम आम्हाला घेऊ दे. हा खूप फेमस श्लोक आहे, सगळ्यांना माहिती. राम राम रामेती, पुढे काय? रमे रामे सहस्रनाम तुल्यम राम राम. कोणी कोणाला सांगितलंय? शिव पार्वती. ज्यावेळेला पार्वती शंकराला विचारते की तुम्ही कोणाच्या नावाचं जप करता हो? म्हणतात राम राम राम. त्या रामाच्या नावाचं जप करतो. मग जर शंकर रामाच्या नावाचा जप करता, तुकाराम महाराज अभंगात लिहितात की
की भगवान शंकराने माता पार्वतीला राम नावाची दीक्षा दिली आहे आणि ती राम नावाचा जप करते, मग आपण कुठल्या मंत्राचा जप केला पाहिजे? हरे राम हरे कृष्ण. बरोबर. जर ती कृष्ण आणि रामाचं नाव घेते आपल्याला तेच करायचे, कारण ते आपल्यासाठी आदर्श गुरुजन आहे. आई वडील तर आहेतच, पण त्यांच्याकडूनच आपल्याला शिकायचं आहे या मानवी देहात आपल्याला काय प्राप्त करायचं. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मला एक प्रश्न आहे, प्रश्न विचारायचा मला नवरात्रीविषयी. जनरल काही प्रश्न असतील, 1 2 आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. काही प्रश्न आहे कोणाला अध्यात्माविषयी जनरल काही प्रश्न असतील विचारू शकतात. कोणाला लिहून पाठवायचं असेल लिहून पाठवू शकतात. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर आता पुढच्या कार्यक्रमासाठी